अखंड हिंदू राष्ट्राचं पहिलं संविधान तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। 3 फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभामध्ये ते देशातल्या लोकांसमोर सादर केलं जाणार आहे। हिंदू राष्ट्राची राज्यघटना उत्तर आणि दक्षिण भारतातल्या 25 विद्वानांनी 12 महिने आणि 12 दिवसात तयार केलेली आहे। चारही पीठांच्या शंकराचार्यांच्या संमतीनंतर ते केंद्र सरकारकडेही पाठवलं जाणार असल्याची माहिती मिळतेय। 2035 पर्यंत भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याचं लक्ष्य या हिंदू संविधानामध्ये आहे। मसुदा समितीमध्ये उत्तर भारतातील 14 तर दक्षिण भारतातील 11 विद्वान लोक आहेत। हिंदू राष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी लष्करी शिक्षण हे अनिवार्य असणार आहे। हे संविधान देशामध्ये राहणाऱ्या इतर धर्मांच्या विरोधात नाही। हिंदू राष्ट्रात सध्याची कर प्रणाली अस्तित्वात राहणार नाही। शेती पूर्णपणे करमुक्त असेल तर कर चुकवेगिरीसाठी कठोर शिक्षा केली जाईल। सभागृहाचं नाव संसद नसून हिंदू धर्म संसद असं असेल। प्रत्येक संसदीय मतदारसंघातनं एक धार्मिक खासदार असेल। मतदानासाठी किमान वयोमर्यादा ही 16 वर्षच असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।